आज पुन्हा बॅग घेऊन निघाले. कुठे ते सांगते. त्याआधी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या छानशा युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपाली गायकवाड मोरे. आणि मी दीपाली स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. चला तर आज मी तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर करत आहे, ज्या दिवशी आम्ही चाललो होतो महादेवाच्या दर्शनाला. महादेवाच्या दर्शनाला आम्ही का आलो होतो, कारण आज आहे सोमवार. आणि तिथे गेल्यानंतर पहा तर इथे मस्त अशी 2 बेलाची झाडं होती. फर्स्ट टाइमच आम्ही त्या मंदिरात गेलो होतो, पण इतकं प्रसन्न वाटत होतं त्या परिसरामध्ये. हे 2 छान बेलाची झाडं होती आणि त्याच्यासोबतच त्याला फळं लागली होती. बेलाचं फळ मी फर्स्ट टाइम पाहिलं होतं. छान बेलाची पानं तोडून घेतली आणि त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. मंदिरात गेल्यानंतर पाहतं किती प्रसन्न वाटत होतं. मंदिरात आल्यानंतर हा घंटानाद ऐकला ना की मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि कानांना तर खूप छान वाटतं. सो चला, अगस्त्यानी छानशी घंटी वाजवली आणि त्यानंतर आम्ही तिघांनी मिळून इथे पूजेची तयारी करून घेतली. आज आहे श्रावणातील शेवटचा सोमवार. आता ही व्हिडिओ तुमच्यासोबत मी खूप उशिरा शेअर करते, त्याला कारणही बरीच आहेत, ती तुमच्यासोबत नंतर शेअर करीन कधीतरी. पण इथे पहा, दुधाचा तांब्या, पाण्याचा तांब्या आणि त्यानंतर सगळं काही ताटामध्ये अरेंज केलं आणि त्यानंतर अगस्त्य बर्फी इथे भस्म लावत होते. त्यांनी स्वतःला लावला आणि त्यानंतर इथे पहा, दोघांनी मिळून माझ्या कपाळाला सुद्धा लावला. भस्म लावल्यानंतर आमच्या चौघांचा लुक असा काहीसा होता. छान फोटो क्लिक केला. त्यानंतर महादेवाचा अभिषेक करण्यासाठी पुढे आलो. इथे आतमध्ये अभिषेक चालू होता, तोपर्यंत म्हटलं नंदीची पूजा करून घ्यावी. परिसरामध्ये, मंदिरामध्ये इतकं छान प्रसन्न वाटत होतं. मंत्रोच्चार चालू होते, त्यामुळे खूपच छान वाटत होतं. बर्फीनी आणि मी, आम्ही दोघींनी मिळून छान अशी नंदीची पूजा केली. त्यानंतर आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात गेलो महादेवाला अभिषेक करण्यासाठी. इथे 2 शिवलिंग दिसत आहेत तुम्हाला. एक आहे काशी विश्वेश्वर महादेव आणि दुसरा आहे अरण्येश्वर महादेव. दोन्ही शिवलिंगाची छान पूजा केली. आमचं पाहून बर्फी, अगस्त्य सुद्धा छान महादेवाची पूजा करत होते आणि सोबत ओम नमः शिवायचा जाप सुद्धा. ओम श्री ईश्वराय कृष्णाय नमो, कपर्दिने फुलसे भय नमो, गोट्याय गुयाय नमो, नमस्ताकल भय गयाय नमो, काट्याय महिते गयत्राय नमो, हृदयामे जिनिह्यंधाय नमो, नमो नमः, नमो पारसव्याय रसव्याय नमो, नमो लोम्याय चालल्याय नमो, उच्चाय सम्याय नमो, कन्याय पद्मजन्याय नमो, नमो आश्वरूयाय तापिदल्याय अखिलंत प्रखिलंत्याय नमो, किरिके भ्यो देवा देवानां हृदयेभ्यो नमो, विचिनकेभ्यो नमो, विचिकन्येभ्यो नमो, नमो अनिर्जाय लोहिताय नमो. महादेवाचा अभिषेक झाला त्यानंतर आम्ही बाहेर आलो. छान असं बाहेरच्या परिसरामध्ये थोडा वेळ बसलो, थांबलो. इथे पहा, अगस्त्य सुद्धा किती छान पूजा करतोय. बर्फी सुद्धा पूजा करत होती आणि त्यानंतर अगस्त्याला इथे भस्म सगळ्यांनाच लावत होता. इथे झाडाला म्हणजे हे बेलाचं झाड होतं आणि त्याला सुद्धा सगळ्यांनी भस्म लावला होता. ते पाहून अगस्त्यानी सुद्धा लावला. हे पहा, किती छान फळं लागली होती आणि एकदम जवळून तुम्हाला दाखवते. खूपच मस्त फळं होती, मोठी मोठी. तिथे छान छान फोटोज क्लिक केले अगस्त्य बर्फीचे आणि आम्ही चौघांचे सुद्धा फायनली छान फोटोज क्लिक केले आणि फायनली आम्ही घरी निघालो. हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. घरी आल्यानंतर थोडी भूक लागली होती म्हणून पेरू कट केला आणि पेरू खाल्ला आम्ही सगळ्यांनी. छान असं जेवण केलं. लसणाची चटणी, डाळ भात, चपाती आणि खीर आणि बटाट्याची भाजी. असा होता छानसा दिवस. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.